नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक आफ्टर 4 years 4 or 5 आय गेस. मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. पण ह्याच्या आधी मी 2 ब्लॉग बनवले, तेही टाकणार आहेत, पण ते ट्रॅव्हल ब्लॉग्स आहेत. पण जर सुरुवातच आपण गणपती बाप्पांच्या आगमनाने नाही केली तर कसं चालेल, तर नाही का. त्याच्यामुळेच तर आता आम्ही चाललोय ऍक्च्युली गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करायला. जसं की तुम्ही मागे बघू शकता की टेबल्स ठेवलेत मी. माझा मित्र एक प्रितेश, त्याच्या घरी आम्ही गणपती बसवणार आहोत. पण त्याच्या आधी एक मला कॉस्ट्युम्स कलेक्ट करायचे. चला तर मग जाऊया तिथे. मी परफॉर्मन्स पण करतोय परवा दिवशी, त्यामुळे नेक्स्ट जे 2 ब्लॉग आहेत ते खूप एक्साइटिंग असणार आहेत, तर तुम्ही पण नक्कीच पहा. तर चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. सो मी जस्ट पिकअप केलेत कपडे आणि आता चाललोय मित्राच्या घरी त्याला घ्यायला. चांगलं घे मला जरा. चांगलं घेऊ का तुला? पुण्यातले दिवस आठवले असे. बनमस्काच्या हा, आपल्याला एक गुडलकची आठवण करून येतो. आपण संडेला जायचो दगडूशेठचं दर्शन करून आम्ही गुडलक कॅफेला टाकले. हा, गुडलक कॅफेला आम्ही चहा आणि बनमस्का खाऊन आणि मग आमच्या संडेची सुरुवात करायचो. तिथे एक इंडियन स्टोअर पण आहे अपना मंडी, आणि जसं तुम्ही बघू शकता की इथं भरपूर सारे साड्यांचे दुकान आहे, पाणीपुरी शॉप आहे, आईस्क्रीम शॉप आहे, आणि आम्ही चहा गाडी घेऊन चाललाय. दगडूशेठच ठेवलं का ना, गणपती बघायला आलतो. आणि हा दगडूशेठची मूर्ती आम्हाला आवडली आहे. तुम्ही बघू शकता की पूर्ण हे गणपतीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे, आणि तुम्हाला सगळे त्यांचं डेकोरेशनचं सामान किंवा छोट्या गोष्टी आहेत, आणि ते केवढं क्यूट पॅकिंग करतायत. तुम्ही बघू शकता की इथे तुम्ही बघू शकता की अशा बॉक्समध्ये ते गणपती पॅक करून घरी देत आहेत. आणि वेगवेगळ्या टाईपच्या किंवा जर तुम्हाला वेगवेगळ्या मटेरियलच्या पण जर मूर्ती पाहिजे असेल तर तिथं आहेत. के मोदकसाठी पण त्यांनी करून ठेवलेलं आहे. इथे माळा आहेत गणपतीच्या गळ्यातल्या. अजून तुम्ही बघू शकता की इथे ते तुळशीचे जे पॉट्स आहेत ते पण आहेत, किंवा जे पूजेला आपले टेबल असतात बेसिकली ते पण आहे. हां, कलर बघ नाही का? हां, मस्त आहे हा कलर. भगवा आहे की. हां, ते की असं पूजेचं वेगवेगळं साहित्य घेण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा बॉक्स पण येतो की ज्याच्यामध्ये सगळंच सामान भेटतंय. भरपूर सारे असे चांगले चांगले व्हरायटी आहेत डेकोरेशनचे, किंवा जे सामान लागतं ते एकाच जागेवर भेटतंय. आणि हा मी फायनल केला आहे. आता सगळे घेऊन आले ते. हां, घ्यायला कस्टमर आमचं गणपती पॅक होतो आहे. आम्ही हे थोडं डेकोरेशनसाठी घेतलं. मी एक पार्ट आणि हे घेतलं आहे. खूपच पण आमच्या घरात एवढी साईज नसल्यामुळे आम्ही दुसरं घेत आहे. चल झेंडूची फुलं आहेत, पण म्हणलं आम्ही दुसरी एक अजून थोड्या टाईपची फुलं घेऊ. तर हे फुलं घेतलं आहे अशा प्रकारे. कोणती? 2 वर्ष शॅम्पेनला होतो मागचे, आणि तिकडं गणपती खूप मिस करत होतो. पण इथं आल्यापासून जेव्हा कॅलिफोर्नियात आले, आता 2 महिने झाले जवळजवळ, पण इथं पूर्ण इंडियाचे वाईब्स आहेत जे आपल्या महाराष्ट्रात जसे गणपती सेलिब्रेट होतात. इवन खाण्यापिण्यासाठी किंवा ग्रॉसरीजसाठी आम्हाला खूप लांब जावं लागायचं, किंवा काही काही गोष्टी भेटत पण नव्हत्या. पण इथं अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी आम्हाला भेटत नाही किंवा आम्ही मिस करतो की जी इंडियात भेटते आणि जी इथं भेटत नाही. इवन आम्हाला काही चाट खायची इच्छा झाली किंवा चहा प्यायची इच्छा झाली तरी इथं खूप सारे शॉप्स आहेत की जिथं आम्ही जाऊन की चहा पिऊ शकतो किंवा चाट खाऊ शकतो, किंवा व्हरायटी ऑफ इंडियन फूड, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, स्पेसिफिकली जे कोकणातले फूड्स आहेत ते कुठेच भेटत नव्हते. पण इथं आल्यापासून आम्हाला असं काही जाणवतच नाही की जे आम्हाला भेटत नाही आहे आणि आम्ही खाऊ शकत नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
आम्ही आज गणपती आणला आहे आदल्या दिवशी, म्हणजे ठेवून देऊया आता, आणि उद्या मुहूर्ताच्या टायमिंगला मग आम्ही सगळं करू. आता डेकोरेशनला सुरुवात करायची आहे. आम्ही तर खूप एक्सायटेड आहोत. पूर्ण शॉपिंग करता करता खूप जास्त उशीर झाला आणि तुम्ही बघू शकताय की इथं सगळी तयारी आम्ही मांडून ठेवलेलं आहे. आणि पहिले आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे तर आम्हाला खिचडी करायची. तर आम्ही बटाटे मी आता कापायला घेतलेत आणि प्रितेश येऊन खिचडी बनवणार आहे. तर खाऊन आणि मग आम्ही तयारीला लागूया गणपतीच्या डेकोरेशनची प्रिपरेशन. प्रितेशने आत्ताच खिचडी बनवली आहे, आम्ही आता खाणार आहे बातम्या बघत. परफेक्ट. सुरू केली आम्ही डेकोरेशनची तयारी आहे. आयडिया ब्रेनस्टॉर्म होते सध्या. सगळ्या जगाचा तारणहार तू या विश्वाचा. हे असं दिसतंय. आम्हाला सिम्पल लुक पाहिजे होता थोडासा, त्याच्यानुसार आम्ही एडिट करतोय. गुड मॉर्निंग. फायनली दिवस आलेला आहे. आज गणपतीची प्रतिष्ठापना आहे आणि मी जस्ट आता निघालो आहे प्रितेशकडे. रात्री आम्हाला उशीर झाला, अराऊंड 12:30-1 वाजलेले. पण आता जाऊया आणि बाप्पांचं दर्शन करूया. फायनली डेकोरेशन झालेलं आहे आणि आम्ही थोडे रात्रीच्या नंतर थोडे चेंजेस केलेले आहेत आणि आता पूजेची तयारी चालू करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. विनायका दैवत अमुचा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर मित्रांनो, आय होप हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल. मी जस्ट सुरुवात केली आहे व्लॉगिंग करायला, म्हणजे आधी करायचो पण आता सुरुवात केली आहे. आणि ह्याच्यानंतर 3 ट्रॅव्हल ब्लॉग्स येणार आहेत आणि होपफुली उद्या आम्ही इथला एक लोकल गणपती आहे त्याच्या मिरवणुकीसाठी पण जाणार आहे आणि तिथे माझा परफॉर्मन्स पण आहे, डान्स परफॉर्मन्स. तर तोही मी दाखवण्याचा प्रयत्न करेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. मेक शुअर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करचाल तुम्हाला जर आवडला असेल आणि सबस्क्राईब पण करू शकतात. थँक्यू.